नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहते त्या घरातील सर्व संकटे दूर होतात। म्हणून महालक्ष्मीची पूजा मंत्र श्रद्धेने भक्तिभावाने केल्यास माता लक्ष्मी या प्रसन्न होतात। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीचा मानला जातो। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीला मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित असतो। आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं। मातेच्या कृपेमुळेच माणसाला जीवनात सर्व सुखसोयी आणि समृद्धी मिळत असते। त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक हे वेगवेगळे उपाय करत असतात। असे म्हटले जाते की ज्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा होते त्या घरातील सर्व लोकांची प्रगती ही चांगली होते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप हा सर्वात मोठा उपाय आहे असे सांगितले जाते। तर असे कोणकोणते मंत्र आहेत की ज्यांचे उच्चारण केल्याने त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होईल। त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा ही सदैव राहील आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारची पूजा मी कशी मांडली तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्याचबरोबर आपण कोणते प्रभावी मंत्र म्हणायचे आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माता लक्ष्मीचा सर्वात आवडता मंत्र आहे तो म्हणजे लक्ष्मी बीज मंत्र। ओम ही श्री लक्ष्मीभ्यो नमः। तर ओम या मंत्रातील देवीची शक्ती दर्शवतो। श्री लक्ष्मी बीज आहे म्हणजे हे ऐश्वर्याची देवी माझे दुःख दूर कर आणि माझ्या जीवनातील समृद्धीची कमतरता येऊ देऊ नको। लक्ष्मीभ्यो नमः हे लक्ष्मीला नमन करताना वापरले जाते। म्हणून संपूर्ण बीज मंत्राचा अर्थ आहे की हे परमपिता महामाया महाशक्ती माझे दुःख तू दूर कर आणि माझे जीवन समृद्ध आणि सुखी कर। त्यानंतरचा महालक्ष्मी मंत्र आहे ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः। तर धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही मंत्राचा उद्देश संबंधी देवतांना प्रसन्न करणे हाच असतो। त्यांची कृपा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच या मंत्रांचा जप केला जातो। विशेषतः कर्जमुक्तीसाठी या मंत्राचा जप फलदायी मानला जातो। तर रोज या मंत्राचा कमळाच्या माळेने म्हणजे श्री यंत्राभोवती आपण जी कमळगट्ट्याची माळ ठेवतो त्या माळेने जर जप केला तर याचे अनेक उत्तम परिणाम आपल्याला जाणवतात। त्याने ऋणाचे ओझे दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तर या मंत्रात देवीची प्रार्थना करताना तिला प्रसन्न करून तिचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी प्रार्थना करावी। त्यानंतर आपण संपूर्ण पूजा मांडणी करून घेणार आहोत। आपल्याकडे जे काही उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये आपण देवीचा कलश सजवायचा आहे। असं काही नाही की ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही, आहे त्या साहित्यामध्ये छानशी पूजा आपण करायची आहे। शेवटी काय तर देवी ही भक्तीची भुकेली आहे। मनाने अंतःकरणाने आपण शुद्ध अंतःकरणाने श्रद्धेने कोणतीही पूजा होणं जास्त महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे माझ्याकडे जेही कोणतं साहित्य उपलब्ध होतं त्यामध्ये मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे। तसेच मार्गशीर्ष महिन्याची पूजा कशी मांडावी त्याचबरोबर लागणारं साहित्य याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर याआधीच मी अपलोड केलेला आहे। तो तुम्ही निश्चितच पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर तोही तुम्ही पाहू शकता। म्हणजे येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा हा होईल आणि मदतही होईल। त्यानंतरचा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम। तर कुटुंबात नेहमी सुख शांती राहावी त्यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी मानला जातो। या मंत्राचा अर्थ असा आहे की महालक्ष्मीचे स्मरण आपण करत आहोत, तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा असे म्हटले जाते की या मंत्राचा मनोभावे जप केल्याने त्या व्यक्तीला पद प्रतिष्ठा पैसा कीर्ती आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होते। तर या मंत्राचा रोज एक माळ तरी आपण जप करावा। नंतर अजून एक मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु विष्णु रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्र ही प्रभावशाली मानला जातो। हे धनाच्या देवी महालक्ष्मी माते तू नेहमी लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरामध्ये वास कर। आम्ही सर्वजण वारंवार तुला नमन करतो। माता लक्ष्मीची कृपा ज्याच्यावर होते त्यांना जीवनात सुख समृद्धी समाधान आनंद संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होते। कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना राहत नाही। धनधान्य संपत्ती मोठ्या प्रमाणात मिळते। पूर्वी किंवा आता ही सर्व वस्तूंची किंवा मालमत्तेची खरेदी विक्री ही पैसे देऊनच आपल्याला प्राप्त होते। त्यासाठी धन आणि पुरेशी संपत्ती असणं आवश्यक आहे।
त्यासाठी माता लक्ष्मीला अनेकविध मार्गांनी आपण प्रसन्न करत असतो। त्याचबरोबर योग्य ते कष्टही घेणं तितकंच गरजेचं आहे। लक्ष्मी ही कष्ट साध्य केल्यानेच मिळते। आपण मंत्र किंवा जप करून लक्ष्मी प्राप्ती तर करू शकतो, पण धन प्राप्त करण्यासाठी कष्ट करणे हे तेवढंच आवश्यक आहे। सोबतच चांगले आचरण हे सुद्धा आपण करायला हवं। लोकांना कष्ट आणि लक्ष्मी देवीचे पूजन करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे आहे, त्यासाठी अनेक मंत्र साधना आपण करू शकतो। अशा प्रकारे संपूर्ण पूजा मांडून झाल्यावर देवीला दीपधूप दाखवून आरती करावी, नैवेद्य अर्पण करावा, दिवसभर उपवास करून सायंकाळी तुळशीची पूजा करावी, तसेच गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि मग देवीला गोडाचा नैवेद्य दाखवून मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पोथी आपण वाचावी आणि संपूर्ण कुटुंबासोबत भोजन करावं। ही झाली गुरुवारची पूजा। शुक्रवारी सकाळी उत्तर पूजा ही आपल्याला करायची असते। त्याप्रमाणे आपण पूजा मांडणी करतो त्याचप्रमाणे पूजा उचलणे किंवा उत्तर पूजा ही करणे तेवढंच महत्त्वाचं असतं। पूजेप्रमाणेच उत्तर पूजा देखील या व्रताची विधी सांगितलेली आहे। आपण ही पूजा गुरुवारी मांडतो आणि उत्तर पूजा आपल्याला शुक्रवारी सकाळी करायची असते। योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून साहित्याचे आपण काय करावे तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून सर्वात आधी आपण माता लक्ष्मी समोर दिवा प्रज्वलित करून घ्यावा। त्यानंतर देवीला हळदी कुंकू अर्पण करावं। त्याचबरोबर आपण पूजेमध्ये ज्याही काही वस्तू ठेवल्या असतील, जसं की श्रीयंत्र असेल, कवड्या असतील, श्री गणेशांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असेल, या सर्वांना आपण हळदी कुंकू अर्पण करावं। त्याचबरोबर दीपधूप दाखवून गोडाधोडाचा पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवावा। तुम्ही शिरा असेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य असेल किंवा खीर सुद्धा नैवेद्यामध्ये दाखवू शकता। त्यानंतर पूजेदरम्यान आपल्या हातून काही चूक झाली असेल तर आपण त्याला क्षमा प्रार्थनाही करावी। तुझे वास्तव्य अखंड आमच्या घरामध्ये राहू दे यासाठी मनोभावे प्रार्थनाही करावी। तसेच फुलं, तसेच विड्याची पानं असतील किंवा आंब्याची पानं असतील, आपण जी काही पूजापत्री वापरलेली होती ती निर्माल्यामध्ये टाकावी आणि फळ प्रसाद म्हणून घरच्या मंडळींनी ग्रहण करावीत। माता लक्ष्मी तसेच श्री गणेशांची मूर्ती जागच्या जागी देवघरामध्ये ठेवावी। त्यानंतर पोथीचे जे पुस्तक आहे ते असेल किंवा नारळ म्हणजे श्रीफळ असेल तेही आपण व्यवस्थित ठेवून द्यावं। तसेच आपण कलश स्थापना करताना खारीक, खोबरं, नाणं, कुंड हे सर्व साहित्य वापरलेलं होतं ते देखील व्यवस्थित ठेवून द्यावं, कारण हे आपल्याला पुढच्या गुरुवारच्या पूजेसाठी हेच वापरायचं असतं। त्यामुळे या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित ठेवून द्याव्यात। त्याचबरोबर कलशातील पाणी थोडं घरात शिंपडावं आणि राहिलेलं फुलझाडांना टाकावं। तसेच आपण जिथं पूजा मांडलेली होती त्या ठिकाणी 3 वेळा हळदी कुंकू अर्पण करून नंतर नमस्कार करावा आणि महालक्ष्मीला नतमस्तक होऊन तुझे वास्तव्य कायम आमच्या घरामध्ये राहू दे असं बोलून मनोभावे प्रार्थनाही करावी। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे उत्तर पूजेलाही थोडेच महत्त्व आहे, त्यामुळे उत्तर पूजा ही आपण व्यवस्थित करून घ्यावी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। बरोबर, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।